अन्न सुरक्षा व मानकांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स रेस्टॉरंटवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तपासणी करीत कारवाई केली। गजानन महाराज मंदिर रोड येथील याला याला रेस्टॉरंट व ईटखेडा येथील आईच्या गावात या रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली। या दोन्ही रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छता, अन्न पदार्थ उघड्यावर तसेच कृत्रिम अन्न रंगांचा वापर, बुरशी आलेले अन्न पदार्थ दिसून आले। याशिवाय पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध आहे असा फलकही दिसून आला नाही। या दोन्ही रेस्टॉरंटचा परवाना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी वता रोडे, कील झाडे, सहाय्यक आयुक्त दवी पाटील यांनी सहभाग घेतला होता। अन्न सुरक्षा व मानकांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स रेस्टॉरंटवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तपासणी करीत कारवाई केली। गजानन महाराज मंदिर रोड येथील याला याला रेस्टॉरंट व ईटखेडा येथील आईच्या गावात या रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली। या दोन्ही रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छता, अन्न पदार्थ उघड्यावर तसेच कृत्रिम अन्न रंगांचा वापर, बुरशी आलेले अन्न पदार्थ दिसून आले। याशिवाय पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध आहे असा फलकही दिसून आला नाही। या दोन्ही रेस्टॉरंटचा परवाना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी वता रोडे, कील झाडे, सहाय्यक आयुक्त दवी पाटील यांनी सहभाग घेतला होता। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे, अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी सुरू केलेला सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत 23 जून रोजी जे आदेश साहेबांनी निर्गमित केलेले त्यानुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांवर आपण धडक मोहीम चालू केलेली। त्या अंतर्गत 30 जून रोजी दुपारी आईच्या गावात हे फेमस व्हेज रेस्टॉरंट जे कंचनवाडी छत्रपती संभाजीनगर इथे आहे, तिथे आपण एकदम अचानक धाड टाकून तपासणी करण्यात आली। सदर रेस्टॉरंटचा परवाना आपण तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे। सदर तपासणीच्या वेळी किचनमध्ये आपल्याला काही बुरशी लागलेल्या पालेभाज्या सापडल्या होत्या। तसेच तपासणी वेळी जो मेन्यू कार्ड मध्ये बटर तंदूर रोटी, बटर रोटी जे आपण ग्राहकांना देतो ते बटर न लावता ते व्हेजिटेबल फॅटस्प्रेडचा वापर करत होते। तर याच्यामध्ये ग्राहकांची पूर्णपणे दिशाभूल होत होती। सदर त्याच्यामध्ये जे स्टोरेज करण्यासाठी जे मटेरियल वापरलं होतं त्यांनी ते फूड ग्रेड क्वालिटीचे नव्हते पूर्णपणे। वरती स्टोरेज वगैरे आम्ही जे बघितलं त्यानुसार ते अत्यंत घाणेरड्या अवस्थेत, म्हणजे मी त्याचे फोटो पण शेअर केलेला आहे तुम्हाला, त्या बाबतीत व्हिडिओ पण शेअर केलेला आहे, तर त्या कंडिशन मध्ये होते। आणि सदर जे मसाला पॅकेट किंवा मिठाच्या पुढे जे रॉ मटेरियल तिथे ठेवतात तिथं आम्हाला थोडं त्याच्यामध्ये कलर पण आढळला, कलरचे काही अंश पण आढळले, त्याचा पण आम्ही टेस्ट करायला लॅबमध्ये पाठवलेला आहे। तर अशा अनुषंगे ह्या हॉटेलमध्ये आम्ही तपासणी करून सदर हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे। सध्या आपण त्यांचा परवाना पुढील आदेशापर्यंत पुढील आदेशापर्यंत सस्पेंड करण्यात आलेला आहे।
सदर पुढे पण जर सॅम्पलचे रिपोर्ट जर त्याच्यामध्ये फेल आले तर त्याच्यावर पण आपण ऍडज्युडिकेशन केसेस दाखल करणार आहोत. आणि जे हॉटेल कारवाई केली आहे. त्या 30 जून रोजी संध्याकाळी याला हॉटेलमध्ये पण आम्हाला अशी गोपनीय माहिती भेटली होती की इथं कलरचा वापर होतोय. तर त्या अनुषंगे आम्ही तिथे संध्याकाळी व्हिजिट केली. त्यामध्ये आम्हाला जवळपास 20 ते 25 कलरचे डबे सापडले जे फूड कलर प्रिपेअर्ड फूडमध्ये अलाउड नाही. तर ते पण ते बटर चिकन, नंतर हरियाली कबाब, चिकन लॉलीपॉप अशा डिशेसमध्ये ते वापरत होते आणि त्यांनी ते कबूल पण केले आम्ही वापरत होतो. मग त्या अनुषंगे आपण तिथे जे पण 20 ते 25 डबे होते कलरचे ते आपण नष्ट केलेले आहेत त्याच ठिकाणी. आणि सदर बाकीच्या पण गोष्टी त्यांच्यामध्ये आढळल्या होत्या त्यानुसार त्यांचा पण परवाना आपण तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. तर त्यांच्या शहरामध्ये जवळपास 3 ते 4 शाखा आहेत. मग त्या बाकीच्या शाखा पण बंद होणार असतात त्याच्यावर. हो, त्यांच्यावर पण कारवाई होणार आहे. तर हे जे कलरयुक्त पदार्थ होते किंवा जे कलर टाकला जातो फॅट संदर्भात ते शरीरासाठी सर्वसामान्य किती घातक होते? शरीरासाठी म्हणजे याचे घातक परिणाम म्हणजे आता कलर वापरला तर कलर तर हानिकारक आहे, सिंथेटिक फूड कलर आहे आणि तो यूज करायला परवानगी नाहीच आहे जे आपण भाज्या वगैरे तयार करतो त्यामध्ये. त्यामुळे मग आपण ते त्याचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. तसं शहरामध्ये आता नवीन म्हणजे काही आयुक्त मुंडे साहेबांचे काही आदेश काढलेले आहेत ज्यांच्या हॉटेलला परवानगी नाही विना परवानगी अनेक हॉटेल्स आहेत रस्त्यावर धाबे देखील आहेत या ठिकाणी देखील कारवाई करण्यात येणार आहे. येस, यावर पण आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जे विना परवाना हॉटेल आहे त्यांना 10 लाख रुपये पर्यंतचा दंड पण ठोठावण्यात येणार आहे. ही कारवाई कधीपासून सुरू होईल? ही कारवाई आता चालूच आहे आपली. जसं आपण गोपनीय माहिती काढून आपल्याला माहिती भेटते त्यानुसार आपण कारवाई पण घेत आहोत आणि पुढे पण अशीच कारवाई चालू राहील. जनतेला काय आव्हान करणार असं फूड करून आव्हान? जनतेला आव्हान असं आहे की तुम्ही पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारा की तुम्ही फूडमध्ये कलर वापरता की नाही वापरत, हे पहिले तुम्ही विचारत जा त्यांना. किंवा बटर तुम्ही म्हणता बटर रोटी, बटर नान रोटी, तुम्ही खरंच बटर लावताय का त्याला, का फॅट फूड लावताय, ते पण तुम्ही कस्टमर ऍज अ कस्टमर म्हणून हॉटेल जे आहेत तिथले शेफ आहेत किंवा त्याचे ओनर त्यांना विचारलं पाहिजे तिथं. शहरामध्ये अनेक हॉटेल आहेत प्रत्येक हॉटेल येस, आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये तपासणी करणार आहोत.